आता पोलिसांवरच होणार खंडणीचा गुन्हा दाखल। नागरिकांकडून विनाकारण पैसे घेताना आढळून आल्यास पोलिसांवर कारवाई। लातूर जिल्ह्यात बनावट खत विक्रीचा गोरखधंदा उघड। 260 पोती बोगस खतांचा साठा जप्त। चाकूर आणि किनगावात कृषी विभागाच्या रात्री धाडी। पुण्यातल्या सोसायट्यांमध्ये काँक्रिटीकरण केल्यामुळे रस्ते जलमय। शहरातील पूरस्थितीचं खापर आता प्रशासनानं चक्क सोसायट्यांवर फोडलं। बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस। नाकलगाव पिंपळगाव भागामध्ये नदीला पूर। जनजीवन विस्कळीत। बुलढाण्यामध्ये कांदा चाळीवर कोसळली वीज। संपूर्ण कांदा जळून खाक तर 2 बैल सुद्धा दगावले। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुण्यात सारथी संस्थेच्या विरोधात मराठा समाजाचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक। सारथीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। नाशिकच्या वालदेवी नदीमध्ये मृत माशांचा खच। दूषित पाण्यामुळे मासे दगावल्याचा अंदाज। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। फ्लायओव्हर ब्रिजवरून कार कोसळली थेट खाली। मध्यरात्री घडला भयंकर अपघात। धुळ्यातील शिरपूर तालुक्यामध्ये प्राध्यापकांवर अज्ञातांकडून गोळीबार। प्राध्यापक गंभीर जखमी। गोळीबाराचं कारण मात्र अस्पष्ट। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून 4 बांगलादेशी नागरिकांना बेड्या। आरोपींना बनावट कागदपत्र तयार करून देणारा अज्ञात आरोपीचा आता शोध सुरू। भीमाशंकरच्या सुंदर नजाऱ्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, तर 4ही पार्किंग भरल्या। वाहनांच्या लांबच लांब रांगा।